जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा भारत देश माझा आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी आपण प्रतिज्ञा शाळेमध्ये पहिलीला असल्यापासून घेतो. मग ही प्रतिज्ञा सर्वसामान्यांनीच पाळायची का? नेते मंडळी याला जबाबदार आहेत का नाही? आणि ज्यावेळेस आपण मतदान करतो, आपला आमदार निवडतो, खासदार निवडतो, आमदाराच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री निवडतो आणि खासदाराच्या माध्यमातून देशाचा पंतप्रधान निवडतो. जेव्हा मुख्यमंत्री निवडतो मतदान करून, तेव्हा तो एका समाजासाठी असू शकतो का सर्व समाजाचा असतो? हेच प्रश्न घेऊन मी आज आपल्या समोर आलो आहे. मराठा आंदोलनकर्ते, संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 2 वर्षापासून सातत्याने लढा देत आहेत. तसं तर हा लढा उन्हापुरात 40-45 वर्ष जुना आहे, पण त्या लढ्याला अण्णासाहेब जावळे पाटील असतील, विनायक मेटे असतील किंवा अन्य धुरंधर नेते असतील, या सर्वांनी याचा पाठपुरावा केला, पण फलित काही हाती आलं नाही. पण हा लढा 2 वर्षापासून मराठा हृदयसम्राट मनोजदादा जरांगे पाटील हे लढवत आहेत, तोही शांततेच्या मार्गाने. आणि या लढ्याला यश म्हणून किंवा या लढ्याची काहीतरी उपलब्धता म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या पारावरच्या बैठका असतील, मनोज जरांगे पाटलाच्या घोंगडी बैठका असतील, प्रत्येकाला सभेचं प्रारूप प्राप्त होतं आणि ते कळकळीने सांगतायत की आम्हाला कुणाच्या ताटातलं नको आहे, आम्हाला कुणाच्या वाटीतलं नको आहे, आम्हाला जातीयवाद करायचा नाही आहे, आम्ही कुठल्याही समाजाच्या, धर्माच्या, पंथाच्या विरोधात नाही होत, जे आमचं हक्काचं आहे. जे मराठे कुणबीच आहेत, हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या ग्रंथामधून साकार केले, लिहून ठेवले. तुकाराम महाराजांनी ओवीमध्ये लिहिले, बरे झाले देवा कुणबी केलो, नसता दंबेची मेलो असतो. शाहू महाराजांनी सुद्धा मराठा हे कुणबी आहेत आणि त्यांनाही आरक्षण हवं म्हणून ते दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा स्वतःला कुणबी म्हणून घेतात. एवढं सगळं असताना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही विदर्भात जा, मराठा कुणबी आहे, कोकणात जा, मराठा कुणबी आहे, उत्तर महाराष्ट्रात जा, मराठा कुणबी आहे, मग सगळीकडे खानदेशमध्ये जा, मराठा कुणबी आहे. मग मराठवाड्यामध्ये मराठा कुणबी का नसावा? कारण आताचा मराठवाडा तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये किंवा हैदराबादमध्ये संस्थांमध्ये होता. तो विलीन व्हायला थोडा वेळ लागला, पण तेथील हैदराबाद गॅजेटियर आजही मराठा कुणबी आहे हे सिद्ध करतो. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मराठा व कुणबी एकच हा GR लागू करा आणि आमच्या मुलाबाळांना शिक्षण आणि नोकरीची संधी मिळू द्या, मराठा समाज खूप हालाकीच्या पैसे जगत आहे, गरीब होत चालला आहे, या अनुषंगानं मागणी लावून धरतात. त्यावेळी कुठल्याही राज्यकर्त्याचं काम असतं, ते काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्यांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक समिती नेमली, त्यात 58 लाख नोंदी निघाल्या. हा कमी पुरावा आहे? आणखी कुठला पुरावा पाहिजे होता? तुमच्याकडे सातारा संस्थांचे गॅजेट आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट आहे, औंध संस्थांच्या नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेटियर आहे. एवढं असूनसुद्धा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी आंतरवाली सराटीमध्ये सुरुवातीच्या आंदोलनावरही बेछूट गोळीबार केला होता, 3 वर्षाच्या बाळाला आणि 9 वर्षाच्या मुलीला आणि 85-90 वर्षाच्या आजोबा आजीला यांनी सोडलं नाही, त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. अशी निर्दयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचा लढा दाबून टाकायचा आहे. मराठ्यांची लेकरं ही शिकली नाही पाहिजेत, यांना नोकरीत गेले नाही पाहिजेत. कारण हे जर शिकले, हे जर नोकरीत गेले तर आपले झेंडे कोण उचलणार? तेव्हा
आज मुख्यमंत्र्यांनी तर गोव्यात जाऊन ओबीसीचे एक अधिवेशन घेऊन त्यात सांगितलं की मी ओबीसीच्या लढ्यासाठी शेवटपर्यंत लढेल आणि ओबीसीच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला केवळ ओबीसीनेच मतदान केले, मराठ्यांनी मतदान केलं नाही. तेव्हा सर्व मराठ्यांना सांगणे आहे, हात जोडून विनंती आहे, लक्षात घ्या. आणि जे भारतीय जनता पक्षामध्ये मराठी असतील त्यांनी सुद्धा आज टी व्हीवर, मीडियावर कुठेही बातमी वाचली असेल तर लक्षात घ्या, तुम्ही एकटे संस्थानिक व्हाल, आमदार व्हाल, मंत्री व्हाल, पण तुमच्यामुळं अख्खा समाज आज बर्बाद होतोय. लक्षात घ्या. आणि हे फडणवीसांची पहिलीच चूक नाही आहे. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस म्हणले होते ओबीसी आमचा DNA आहे. तरी पण आम्हाला वाटलं होतं की फडणवीस न्याय करतील, म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी महाराष्ट्रातील जनतेने दिली आहे. या संधीचा सोना करायचं सोडून महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत मराठ्यांचा आनंदवित छळ करत आहेत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचं धोरण काय? कुठलाही राजा, कुठलाही मुख्यमंत्री, कुठलाही नेता एका पक्षाचा जरी असला तरी तो खुर्चीवर बसल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा होतो, हे त्यांच्या लक्षात नाही आहे का? आणि आज त्यांनी केलेल्या विधानामुळं तरी मराठ्यांनी जागं झालं पाहिजे. मनोजदादा पहिल्या दिवसापासून पोटतिडकीने सांगत आहेत की यांच्या पोटात काळेबेर आहे. तेव्हा आपल्याला काहीही करून एक व्हावं लागेल, मुंबईला जावं लागेल, धडकावं लागेल, तरच आपला मराठा व कुणबी एक आहे हा GR निघू शकतो. तरच आपल्याला नोंदी उपलब्ध असूनसुद्धा आरक्षण मिळू शकत नाही. तेव्हा या सरकारला जागेवर आणण्यासाठी जे 29 ऑगस्टला आपण मुंबईमध्ये जाणार आहोत, त्यासाठी 27 ऑगस्ट रोजीच अंतरवालीत दाखल व्हायचं आहे. आणि तिथून आपला पहिला मुक्काम शिवनेरीवर असणार आहे. आणि तिथून पुढे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जाऊ आणि हा लढा प्रखर आणि तिखट करू. तेव्हा फडणवीसांच्या मनात किती काळबेर आहे हे मराठ्यांनी आता समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणतात की ओबीसी आरक्षणासाठी, ओबीसींसाठी माझ्या रक्ताचा थेंब न थेंब जिजेपर्यंत मी लढेल, म्हणजे मराठ्यांना वाऱ्यावर सोडेल. मित्रो, सांगा तुम्हाला काय वाटतं? मराठ्याविषयी फडणवीसांच्या मनात किती द्वेष आहे? आता तरी जागे व्हाल. यापुढे तर भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, जागे व्हा. जय जिजाऊ.